मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथले कृषी विद्या विषय विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव यांची किशोरी वाघुर्दे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. या मुलाखतीचा विषय आहे तूर लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान. मंडळी नमस्कार. मंडळी, आज आपल्या स्टुडिओत कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथले कृषी विद्या विषय विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव सर आलेले आहेत. आज तूर लागवडीबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तेव्हा तूर लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान या विषयावरती आज बोलूयात. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, सगळ्यात सुरुवातीला तूर पिकाच्या महत्त्वाविषयी आपण काय सांगाल? तूर पिकाच्या महत्त्वाविषयी सांगायचं झाल्यास तूर हे एक महत्त्वाचं कडधान्य वर्गीय पीक आहे. आणि खरीपामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः मोठ्या प्रमाणावर तूर पिकाची लागवड केल्या जाते. तूर पिकाचं मुख्य महत्त्व म्हणजे कडधान्य वर्गीय पीक असल्याने आणि आपल्या बहुसंख्य भारतीय हे शाकाहारी असल्याने प्रथिनांचं मुख्य सोर्स म्हणलं तर प्रत्येकाच्या आहारामध्ये तूर डाळीचा समावेश असतो. मग तसं याला आहाराच्या दृष्टीने एक महत्त्व आहे. कडधान्यवर्गीय पीक असल्याने वातावरणामधील नत्र स्थिरीकरण करते, त्याच पिकाला उपलब्ध होते. शिवाय जो काही नत्र स्थिरीकरण करण्यात आलेलं आहे तुरीचं पीक घेतेच, इथं पुढच्या पिकासाठी त्याचा बेवड अत्यंत उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर तुरीसारखं पीक हे आंतरपीक यामध्ये समावेश करतायत. मुगासारखं पीक आहे किंवा उडदासारखं पीक आहे, सोयाबीन पीक आहे, तुरीमध्ये आंतरपिका म्हणून त्याचा समावेश करता येतो. हो, तूर पिकाची उत्पादकता कमी असण्याची कारणं काय सांगाल सर? तूर पिकाची क्षेत्र जरी आपल्याकडेचं जास्त असलं तर प्रति हेक्टरी प्रति एकरी उत्पादकता पाहिली तर तूर पिकाची उत्पादकता ही आपल्याकडे कमी आहे. त्याचं मुख्य कारण की जवळपास 90% तूर जी लागवड केल्या जाते ती कोरडवाहू परिस्थितीमध्ये केल्या जाते. ते एक महत्त्वाचं कारण आहे. आणि कोरडवाहूमध्ये आपल्याला माहीत आहे की पावसाच्या निसर्गाचा लहरीपणा आपण अनुभवतोय. कधी पाऊस लवकर पडतच नाहीत. यावर्षी आत्ता पाहतोय की सुरुवातच आपली जवळपास 80-90 मिलीमीटर आज पाऊस झाला. तर पाऊस लवकर पडतायत. पावसामध्ये 2 पावसातील मोठा खंड किंवा लवकर उघडीप, तुरीला जेव्हा फुलं लागतात, शेंगा भरण्याची अवस्था असती, त्या अवस्थेमध्ये एखादा वरचा पाऊस पडत नाहीत. तर अशा जे म्हणजे पावसाच्या कमतरतेमुळं उत्पादनामध्ये घट येते, हे एक त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तुरीच्या वाणांची निवड केल्या जाते. ती बागायतीसाठीचे आणि कोरडवाहूसाठीचे वेगळे वाण न करता सरसगट कुठल्याही जमिनीसाठी कुठल्याही पीक परिस्थितीमध्ये वाणांची निवड केल्या जाते. तर त्यामध्ये बागायतीसाठीचे वेगळे वाण आणि कोरडवाहूसाठीचे वेगळे वाण अशी निवड करणं हे एक त्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे काही वाण नव्याने विकसित झालेले आहेत अशा वाणांची निवड करणं महत्त्वाचं आहे. कारण की पूर्वीचे जे परंपरागत वाण आहेत रोगाला आणि किडीला हे मोठ्या प्रमाणात बळी पडतात. असे भरपूर जे कारणं आहेत. त्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन झालं, तण व्यवस्थापन, या जे तंत्रज्ञान आहे याचा काटेकोरपणे अवलंब न करणे हे सुद्धा कमी उत्पादकता असण्याचे प्रमुख कारणं आहेत. हो सर, आता जमिनीबाबत जर बोलायचं झालं तर तुरीच्या पिकासाठी म्हणजे तुरीच्या पिकाच्या लागवडीसाठी कशा पद्धतीची जमीन आपण निवडू शकतो? आता कुठलंही पीक लागवड करायची म्हटलं तर त्यामध्ये जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे. तूर ही मध्यम ते भारी जमीन तुरीच्या लागवडीसाठी निवडणं महत्त्वाचं आहे. शिवाय त्या जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5 या दरम्यान असणं महत्त्वाचं आहे. आपण का सांगतो की 6.5 ते 7.5च्या दरम्यानच सामू असावा? तर या सामूच्या दरम्यान बहुतांश जे मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते पिकाला उपलब्ध होतात. तर आता तूर पिकासाठी कुठली जमीन निवडू नये तर पाणथळ, खोलगट, क्षारयुक्त जमीन ही तूर पिकाच्या लागवडीसाठी टाळावी. कारण की या जमिनीमध्ये नत्राचं स्थिरीकरण होत नाही आणि नत्राचं स्थिरीकरण नाही झाल्यामुळं पीक पिवळं पडण्याची शक्यता असते. हो सर, आणि हवामानाबद्दल काय? तूर हे खरीपामधलं एक महत्त्वाचं पीक आहे. या पिकाच्या वाढीसाठी साधारणतः 21 ते 25 अंश सेंटीग्रेड तापमान चांगलं मानवत आहेत. त्याचबरोबर साधारणतः 600 ते 700 मिलीमीटर पाऊस समप्रमाणात विभागून असलेला या पिकाच्या लागवडीसाठी उपयुक्त ठरतो. हो, आता तूर पिकाच्या योग्य वाढीचा जर आपण विचार केला तर जमिनीची पूर्व मशागत कशी करावी याबद्दल काय मार्गदर्शन कराल? पहिले आपण जमिनीची निवड पाहिलं, त्यानंतर जमिनीची पूर्व मशागत हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. कारण आत्ता साधारणतः जूनमध्ये तर शेतकऱ्यांनी आता पूर्व मशागत केलेली आहे असं गृहीत धरूया. पूर्व मशागतीमध्ये एक खोल नांगरट आहे, त्यानंतर 2 कुळवाच्या पाळ्या देणे
आता साधारणतः पाऊस पहिला एक झालेला आहे, तर जशी वापसा येते तसं शेतकऱ्यांनी 1 ते 2 उभ्या आणि आडव्या कुळवाच्या पाळ्या देणं महत्त्वाचं आहे. कुळवाच्या पाळ्या दिल्यामुळं काय होईल की जे काही नव्याने तण अंकुरले तर त्या तणांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त होईल. त्याचबरोबर जे काही काडी कचरा आहे, पूर्वीच्या पिकाची धसकट आहेत, ही वेचून घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर पुढच्या पिकामध्ये किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी, प्रसार करण्यासाठी ही धसकटं कारणीभूत ठरतात. म्हणून ती वेचून घेणं आणि त्याचा कंपोस्ट निर्मितीसाठी वापर करणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. सर, आता तुरीच्या वाणांबद्दल जर बोलायचं झालं तर कोणकोणत्या वाणांची लागवड आपण करावी जेणेकरून उत्पादन चांगलं येईल? कुठल्याही पिकाची जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा पहिला प्रश्न असतो की वाणांची निवड. आता जशी एक म्हण आहे की शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी, तर त्या म्हणीप्रमाणेच आपल्याला जे बियाणं आपण निवडतोय ते शुद्ध, अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध, कीड रोगाला प्रतिकारक, कमी बळी पडणारं आणि अधिक उत्पादन देणारं आणि आता बदलत्या परिस्थितीमध्ये वातावरणाला जुळवून घेणारं या वाणांची निवड करणं महत्त्वाचं आहे. तर तुरीमध्ये 2 प्रकार मुख्यतः पडतात, एक लाल दाण्याचा आणि पांढऱ्या दाण्याचा. काही भागामध्ये लाल तुरीला मागणी असते तर काही भागामध्ये पांढऱ्या तुरीला मोठी मागणी असते. तर प्रथम जर लाल तुरीचे वाण सांगायचे झाले तर त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा फुले राजेश्वरी हा वाण आहे. तो कोरडवाहू आणि बागायती दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला घेता येतो आणि अधिक उत्पादन देणारा वाण आहे. दुसरा जर लाल प्रकारामधला सांगायचं तर अलीकडेच फुले तृप्ती हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचाच विकसित वाण आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेला लाल प्रकारातला BDN 716 हा सुद्धा 10 वर्षाच्या आतील वाण, रोग आणि किडीला प्रतिकारक्षम आणि अधिक उत्पादन देणारा वाण आहे. तर पांढऱ्या वाणामध्ये सांगायचं झाल्यास तर पांढरा वाण जो आत्ताच्या परिस्थितीला जुळवून घेतो, कोरडवाहू परिस्थितीमध्ये चांगलं उत्पादन देतो, असा BDN 711 हा वाण अतिशय उपयुक्त आहे. जिथं कोरडवाहू क्षेत्र आहे, जमीन हलकी आहे, मध्यम ते हलक्या स्वरूपाची मध्यम जमीन आणि पाण्याची व्यवस्था नाही, अशा परिस्थितीमध्ये BDN 711 हा वाण चांगलं उत्पादन देतो आणि शेतकऱ्यामध्ये सुद्धा फार लोकप्रिय वाण झाला. आणि बागायती परिस्थितीमध्ये सांगायचं झाल्यास पांढऱ्या वाणामध्ये तर त्यामध्ये BDN 1341 ज्याला आपण गोदावरी म्हणतात, तर हा वाण सुद्धा चांगला आहे की एखादं पाणी त्याला संरक्षित पाण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी या वाणाची निवड करू शकतात. नक्कीच. सर, आणि पेरणी कोणत्या कालावधीत करायची, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये पेरणी करावी तुरीची? तर पेरणी हा एक कुठल्याही पिकाच्या बाबतीत महत्त्वाचा घटक आहे. तर आपल्याकडील जवळपास क्षेत्र कोरडवाहू पाहिलं तर आपण जेव्हा पाऊस सुरू होईल तेव्हाच पेरणी करतोय. तर आता साधारणतः तुरीची फार लवकर पेरणी, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल असतो की माझ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तर मग मी मेमध्ये पेरणी करू का. तर असं न करता की 15 जून ते साधारणतः 8 जुलैच्या दरम्यान तुरीची लागवड करणं महत्त्वाचं आहे. कारण की या दरम्यान पुरेसा पाऊस, साधारणतः 70 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या 2 ते 3 दिवसामध्ये पुरेशी ओल जर झाली तर अशा परिस्थितीमध्ये तुरीची लागवड करणं आवश्यक आहे. नक्कीच. सर, तुरीच्या पिकासाठी सुद्धा बीज प्रक्रिया करावी लागते का? बीज प्रक्रिया जशी आपल्या मनुष्यामध्ये लसीकरणाचं महत्त्व आहे तसंच पिकामध्ये बीज प्रक्रियेचं महत्त्व आहे. तुरीला मुख्यतः जे काही रोग उद्भवतात त्यासाठी, पुढे भविष्यामध्ये रोग उद्भवू नये यासाठी जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा. तर याची बीज प्रक्रिया प्रति किलो बियाणे 3-4 ग्रॅम प्रति किलो बियाणे अशी बीज प्रक्रिया करून घेणं महत्त्वाचं आहे. जर ज्यांच्याकडे ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक उपलब्ध झालं नाही त्यांनी मार्केटला थायमिथॉक्झाम प्लस कार्बेंडेन्झिम याचं एक कॉम्बिनेशन मिळतं, तर यांनी बीज प्रक्रिया करून घेणं महत्त्वाचं आहे. हे झालं रोगांच्या नियंत्रणासाठी. तर तूर हे कडधान्यवर्गीय पीक असल्यामुळं आणि वातावरणामधला नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे आपल्या जमिनीचं वैशिष्ट्य म्हणजे जो काही आपण स्फुरद टाकल्या जाते पिकाला दिल्या जाते तो सगळ्याला सगळा उपलब्ध होत नाही, तो जमिनीमध्ये फिक्स होत आहे. तो पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूची बीज प्रक्रिया 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करणं आवश्यक आहे. नक्कीच. सर, तूर पिकाची पेरणी आपण कशा पद्धतीनं करावी आणि साधारण पेरणीमध्ये अंतर काय ठेवावं याबद्दल मार्गदर्शन कराल? आता तूर हे पीक खरीपामध्ये लागवड करतो आपण आणि काढणी रब्बी हंगामात करतो. कपाशीच्या समांतर बरंच तितकंच उंच वाढणारं पीक असल्यामुळं याच्या पेरणीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये
तुरीचं जर सलग पीक जर घ्यायचं असेल तर पूर्वीची आपली शिफारस लवकर तयार होणाऱ्या वाणांसाठी 45 बाय 10 सेंटीमीटर या अंतरावर, मध्यम कालावधीच्या वाणांसाठी 60 बाय 20 सेंटीमीटर किंवा 90 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर त्याची लागवडीची शिफारस आहे. त्याचबरोबर अलीकडे जास्त अंतरावर लागवड केल्या जाते. मनुष्यबळ भेटत नाही खुरपण्यासाठी म्हणा, आंतरमशागतीसाठी. तर ट्रॅक्टरच्या साह्याने आंतरमशागत करता येईल का, यासाठी अलीकडे लोकांचा कल, शेतकऱ्यांचा कल 180 सेंटीमीटर म्हणजे साधारणतः 6 फुटावर आणि 2 बियातलं अंतर हे 30 सेंटीमीटर, 6 बाय 1 फूट या अंतरावर शेतकरी लागवड करतात. आणि आंतरपीक पद्धतीसाठी जे लागवड अंतर आहे 6 बाय 1 फूट अतिशय चांगलं, कारण की जे मोठं अंतर आहे 6 फुटाचं, त्यामध्ये सोयाबीन सारखं असेल किंवा मुगासारखं, उडदासारखं आंतरपीक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी घेता येते. हो सर, आता प्रति एकर बियाणं किती लागतं तुरीचं? प्रति एकरी लागवडीचं जे अंतर आहे त्यानुसार आपल्याला बियाण्याचं प्रमाण नक्की करता येते. जर जास्त अंतरावरती लागवड करायची आहे, जसं मी मगाशी म्हटलं की 6 बाय 1 या अंतरावरती लागवड करायची आहे, तर हेक्टरी 5 किलो बियाणं आपल्याला त्या ठिकाणी लागेल, म्हणजे एकरी साधारणतः 2 किलो बियाणं. आणि जर तूर आपल्याला कमी अंतरावरती पेरून घ्यायची तर हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणं त्या ठिकाणी लागणार आहे. हो सर, खत व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल? तूर हे द्विदल वर्गीय पीक असल्यामुळं याला इतर पिकांसारखं जसं तृणधारण वर्गीय पीक आहेत त्याच्या तुलनेत नत्राची जी रिक्वायरमेंट आहे ही कमी असते. साधारण 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद या पिकासाठी हेक्टरी आवश्यक आहे. म्हणजेच एखाद्या ग्रेडबद्दल सांगायचं झालं तर हेक्टरी 125 किलो DAP जर आपण दिला, म्हणजे एकरी 1 बॅग जर DAPची दिली तर पुन्हा हा जो खत आहे पूर्ण बेसल डोसच्या माध्यमातूनच द्यायचा लागवडीच्या वेळेसच. बऱ्याचशा शेतकऱ्यांची गल्लत काय होती की जेव्हा पाणी देतील किंवा लागवडीच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये खत दिला जातो, तर त्या ठिकाणी काय होतं की पिकाची शाखीय वाढ जास्त होती. जी रिप्रोडक्टिव्ह जी शेंगा, फुलं आणि शेंगा ही वाढ कमी होऊन शाखीय वाढ जास्त होती आणि पाहिजे तसं आपल्याला उत्पादन मिळत नाही. म्हणून नत्र आणि स्फुरद जी काही शिफारशीत खत मात्रा आहे ती बेसल डोसच्या माध्यमातूनच देणं आवश्यक आहे. हो नक्कीच. सर, तूर पिकामध्ये आंतरमशागत करावी का? तूर पीक हे सुरुवातीला अतिशय मंद गतीनं सावकाश वाढते आणि त्यामुळं याच्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी आंतरमशागत महत्त्वाची आहे. आंतरमशागतीमध्ये पहिल्या 30 दिवसाचा जो काळ असतो तो पीक आणि तण याच्यामध्ये स्पर्धेचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये जर आपण तणांचं नियंत्रण नाही केलं तर उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये लागवडीनंतर 20 दिवसानंतर एक कोळपणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर तिथून पुढे 15 ते 20 दिवसांनी दुसरी कोळपणी आणि 2 पिकातील तण काढण्यासाठी 1 ते 2 खुरपण्या करणं आवश्यक आहे. नक्कीच. सर, पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल? आता आपण तूर कोरडवाहू परिस्थितीमध्ये घेतो. अशा परिस्थितीमध्ये पूर्णतः आपण पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असतो. तर यामध्ये एखादं संरक्षित पाणी जर उपलब्ध झालं, तेही ज्याला कळी अवस्था किंवा शेंग भरण्याची अवस्था, फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये जर उपलब्ध झालं तर उत्पादनामध्ये भरीव अशी वाढ होती. ज्या शेतकऱ्याकडे 2 ते 3 पाण्याच्या उपलब्ध होतील तर खरीपामध्ये एखादा मोठा ड्राय स्पेल झाला, उघडीपीचा काळ झाला, तर अशा अवस्थेमध्ये एखादं पाणी, फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असे 2 ते 3 पाणी दिले तर उत्पादनामध्ये मोठी वाढ होती कोरडवाहूच्या तुलनेत. नक्कीच. सर, तुरीच्या पिकामध्ये शेंडा खुडणी करणं गरजेचं आहे का? कुठलंही पीक जर सरळ वाढत असेल, जसं कपाशीमध्ये सुद्धा आपण सांगतो की सरळ वाढ होत असेल तर ती वाढ थांबून आपल्याला, ज्याला आपण फळ फांद्या ज्यावरती शेंगा लागणार आहेत, फुलं लागणार आहेत, अशा जोपासल्या आणि जे अन्नद्रव्याचा फ्लो आहे तो जर आपण ह्या शेंगा फुलांकडे याच्याकडे डायव्हर्ट करू शकलो तर उत्पादनामध्ये वाढ होती. त्याच्यातूनच तुरीमध्ये साधारणतः 45 ते 50व्या दिवशी शेंडा खुडणीचं तंत्रज्ञान हे शिफारस एक देण्यात आलेली आहे. 45 ते 50व्या दिवशी एकाच वेळेस बरेचसे शेतकरी काय करतात की 3 ते 4 फुलं लागेपर्यंत शेंडा खुडतात. असं न करता 45 ते 50व्या दिवशी जर शेंडा खुडला तर तुरीची वाढ ही मर्यादित राहून, तर जे आडव्या फांद्या आहेत, ज्याला शेंगा आहेत, ह्या शेंगाचं प्रमाण वाढेल आणि उत्पादनामध्ये साधारणतः 10 ते 15% वाढ होईल. हो सर, आता आपण मगाशीच आंतरपिकांबद्दल सांगितलं, तर या तुरीच्या पिकामध्ये कोणकोणती आंतरपिकं आपण घेऊ शकतो? तुरीचं पीक
आंतरपिके घेण्यासाठी अतिशय उपयुक्त पीक आहे. हो. कारण की तुरीचं पीक हे 2 सीझन आपल्याला शेतामध्ये राहते. खरीपामध्ये लागवड करतो आणि रब्बीमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण त्याची काढणी करतो. हो. तुरीचं पीक सुरुवातीच्या 2 महिन्यापर्यंत अतिशय संथ गतीने वाढते. हं. तर या कालावधीमध्ये आपल्याला कमी कालावधीचे जसं मूग आहे, उडीद आहे, याचा आपण आंतरपीक म्हणून समावेश करू शकतो. त्यामध्ये तुरीची 1 ओळीनंतर उडदाच्या 3 ओळी आपण घेऊ शकतो. तसंच मुगाचं सुद्धा आहे. तुरीच्या 1 ओळीनंतर 3 ओळी ह्या मुगाच्या घेऊ शकतो. त्याचबरोबर तूर सूर्यफूल, तूर सोयाबीन आहे, तूर ज्वारी आहे, तूर बाजरी यासारख्या सुद्धा पिकांचा आपण आंतरपीक म्हणून समावेश करू शकतो. आणि सलग तूर आता अभ्यासामधून असं दिसतंय, सलग तूर घेण्यापेक्षा जेव्हा आपण तूर अधिक आंतरपीक घेऊ, या पीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळतात. नक्कीच. सर, आता या तूर पिकाच्या काढणीबद्दल काय सांगाल? म्हणजे ही काढणी केव्हा करावी? तूर पिकाच्या काढणीमध्ये आपल्याला लक्षात येते शेतकऱ्यांना साधारणतः पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, पानं शेंगा वाळल्याच्या नंतर तूर पिकाची काढणी करून घ्यावी आणि पूर्णतः व्यवस्थित वाळल्याच्या नंतर ही मळणी यंत्र असेल किंवा इतर यांत्रिकरणाने त्याची काढणी करून घ्यावी. हो. सुधारित तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर तूर पिकाचं उत्पादन किती मिळू शकतं याबद्दल काही सांगाल? आता जर सुधारित तंत्राचा शेतकऱ्यांनी काटेकोररित्या अवलंब केला तर उत्पादनामध्ये मोठी वाढ होते. आपण एका बाजूला पाहतो की एका एकर क्षेत्रामध्ये 2 ते 3 क्विंटल 4 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी आहेत आणि सरासरी आपली उत्पादकता सुद्धा 3 ते 4 क्विंटलच्या दरम्यान आहे. पण दुसऱ्या बाजूला एकरी 15 क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मग 2 पद्धतीमधील फरक काय? उत्पादनामध्ये एवढी तफावत का? जे शेतकरी काटेकोररित्या या तंत्रज्ञानाचा काढणीपासून अगदी वाणाची निवड आहे, पूर्व मशागत आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, या सगळ्या बाबीचा काटेकोररित्या अवलंब करतील तर अशा रीतीने जर अवलंब केला तर अतिशय भरघोस असं उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते. नक्कीच. धन्यवाद सर. आज आपण इथं आलात आणि तूर लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान काय आहे, लागवड कशी करावी आणि एकंदरीतच पाण्याचं, खतांचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल खूप छान माहिती दिलीत. समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे. आताच आपण कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथले कृषी विद्या विषय विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या मुलाखतीचा विषय होता तूर लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण कृषी विज्ञान केंद्र ममराबाद